बाबा तुम्ही कुठे चालला बाबा? हा अयो उद्या पैशाचा पाऊस पडणार ना. तुम्ही पण घ्या ना थोडे पैसे. मला मोह मध मच्छर नाही रे. तुला पैसे हवे असतील तर तू सांग. नाही नाही मला नको पैसे. कोण आहेस कोण तू? साधा शेतकरी आहे मी. मला कशाला पैसे? 2 दिवस नुसतं 2 दिवस साध्या पाण्याचा पाऊस पडा ना. काय झालं ते पिकं सुकून जातील हो. पेरणी केली ना. तुमच्या त्या पैशाच्या पावसानं ते नाही जगणार. पाण्याचा पाऊस पडाल का? नाहीतर एक काम करा, हे पाणी नाही गावात. हे तुम्ही चमत्कार करता का नाही? ते चमत्कारानं 2 हंडा जरा पाणी 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 यात आणा ना. काय 15 दिवस झालं हो गुरांनी मानच टाकली. आम्ही जगू नाही जगू माहीत नाही पण ते तरी जगतील ना. बाबा पाऊस पड पाण्याचा पाऊस. असं कसं पाण्याचा पाऊस पडते? तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही काय पण करू शकता का? त्याच्यासाठी पण पैसे मोजू मी. काय बोलतोय ते कळतं का तुला? तोंड सांभाळून बोल. नाही तर काय करणार? शाप देणार का डायरेक्ट गोळ्या मारणार? अच्छा असला आहे. बाबाविषयी नीट बोला, सांगून ठेवतो. हे अंतर्ज्ञानी आहेत ना लय मोठे. म्हणजे तुम्हाला भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ सगळंच कळत असेल नाही का? हो सगळंच कळतं मला. हो मग आपल्याकडं बॉम्बस्फोट झाले 26/11 झालं तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं अंतर्ज्ञान? हे तर तुम्हाला आधीच सगळं कळलं पाहिजे होतं ना. बाबा तुम्ही देवाचा अवतार म्हणवता ना स्वतःला. मग भक्तांना दर्शन घ्यायला पैसे मोजतं त्यांच्याकडून. लय मोठे मोठे चमत्कार करता ना तुम्ही. एका सेकंदात इथून तिथं जाता, तिथून तिथं जाता, तिथून तिथं कुठं बी जाता एका सेकंदात. मग तुम्हाला फिरायला आलिशान गाड्या कशाला पाहिजेत? थेट देवाशी बोलता ना. आता बघितलं की मी तुम्ही बोलत होता देवाशी. हा थेट देवाशी बोलता. साध्या माणसांशी बोलायला मोबाईल कशाला पाहिजे? अहो साधू म्हणजे काय? मोह माया सगळ्याचा त्याग करणारे ना. असे खूप आहेत आपल्याकडं, खूप आहेत. पण ते महालात राहत नाहीत ना. तुम्ही कसं महालात राहता काही कळलं ना झालं मला. बघ ते महाल आमच्या भक्तांसाठी असतात, त्यांच्यासाठी असतात. ते आम्हाला भेटण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी असतात. काय बाबा पुंडलिकाला भेटायला जेव्हा पांडुरंग आला होता ना साध्या इटेवर उभा होता होते. तुम्ही कुठून आलाय? नाही नाही तुमचा दोषच नाही. दोष ह्या लोकांचा आहे, आमच्यासारख्या माणसांचा आहे दोष हा. पाप पुण्याचा निवाडा करायला आम्ही देवालाच बाजारात बसवलं. जो थेट देवावर प्रेम करतो ना ती श्रद्धा. आणि देवालाच घाबरून यांच्यासारख्या बंधुबाबांच्या नादाला लागतो ती अंधश्रद्धा. हे बघ हे तू बोलत नाहीयेस. माहित आहे मला, माहित आहे मला. मी नाही बोलत आहे. हे माझ्यातले विचार बोलतात. आणि हे विचार मला कोणी दिले माहिती? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना. अंधश्रद्धेवर मात करायला ज्यानं आपलं अख्खं आयुष्य वेचलं ना त्यानं दिलेत मला. ज्यावेळी दाभोळकर गेले त्या क्षणी लाखो करोडो दाभोळकर जन्माला पण आले हे लक्षात ठेवा. बाबा बाबा बंधू बाबा या. बाबा चला फालतू बाबा या. अरे हे बघा शाप लागेल तुम्हाला. तुम्हाला चला ना बाबा, चला चला चला. कुठं कुठं चला? आता उडी बाबा नाही, मग आता डायरेक्ट जेलात उडी बाबा. तुम्हाला शाप
तर आमच्या गावात जे भोंदू बाबा आले होते त्यांचा पर्दाफाश कसा झाला ते आपण सगळ्यांनी बघितलं. तर तुम्हाला कसा वाटला हा act? मला असं वाटतं की अनिसाचं रिंगण आज विस्तारित झालंय. या नाटक जे तुम्ही केलं ते रिंगण नाट्याचाच एक भाग होता असंच मला वाटत होतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असताना असं काहीतरी झालं असतं तर मला असं वाटतं की त्यांना त्याचा खूप आनंद झाला असता. आणि त्यासाठी मी तुमच्या टीमचे खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मी असं ऐकलंय की जेव्हा बाबांनी ही सुरुवात केली होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, तेव्हा अगदीच 2-3 कार्यकर्त्यांना घेऊन या संस्थेची स्थापना झाली होती. सातारा जिल्ह्यामधल्या बगाडाचा प्रसंग आहे. अजूनही देखील बगाड ते चालतं आणि त्या ठिकाणी माणसाला ह्याच्यावरती खिळ्यांनी बांधलेलं असतं आणि त्या बगाडावरती वरती काही 100 फूट वरती केलं जातं. त्या ठिकाणी केवळ 2-4 कार्यकर्त्यांच्या बरोबरीने डॉक्टर तिथे निदर्शनं करण्यासाठी गेलेले आणि काही 100 लोकांच्या समोर त्यांना या स्वरूपाचे संवाद अनेकदा करायला लागले. याच्यात काही वेळेला सुरुवातीच्या टप्प्यावर तर असे देखील प्रसंग आलेले आहेत की भूत दाखवण्यासाठी एक बाबा सांगलीमध्ये त्यांनी मैदानावरती मी भूत दाखवतो म्हणून प्रचंड गर्दी तयार झालेली 5-6 हजार लोक होती तिथे आणि स्वाभाविकही तो भूत दाखवू शकला नाही आणि त्याला आव्हान देण्यासाठी डॉक्टर दाभोलकर आणि अनिसाचे कार्यकर्ते गेले होते. शेवटी त्या बाबाचा जीव वाचवून त्या अनिसाच्या कार्यकर्त्यांनाच त्याला गाडीमध्ये घालून तिथनं बाहेर नेण्याची वेळ आली. असे अनेक प्रसंग त्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका होऊ शकेल अशा स्वरूपाच्या देखील अनेक लढाया त्या कालखंडामध्ये डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लढल्या. जितू दादांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत, पण एक तुझ्या मनाच्या जवळची व्यक्तिरेखा म्हणजे तुकारामांची. आणि अंधश्रद्धा आणि श्रद्धा या विषयावर तुकारामांनी पण खूप छान भाष्य केलं होतं. तर या सगळ्या चळवळीकडे तू कसा पाहतोस? मला सुरुवातीला नरेंद्र दाभोळकरांविषयी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी फार कमी माहिती होती. मी नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर मी एकदा आपल्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि तिथे येऊन मी म्हटलं मी काय करू शकतो. तर मी मी स्वतः ती साधना करण्याआधी मी निदान याचा एक वर्गणीदार होऊ शकतो. मी या प्रकारे इथे एक पाऊल उचलू शकतो. त्यानंतर मी जसजसं त्याविषयी वाचू लागलो, जसजसं मी लोकांची मतं ऐकू लागलो आणि माझ्या मनातला देवाबद्दलचा जो विचार होता, अंधश्रद्धेबद्दलचा, म्हणजे देव मानू नका असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगत नाही. अंधश्रद्धा मानू नका, त्याच्यापासून दूर व्हा असं म्हटलं जातं. तो माझा विचार आणखी ठोस होत गेला. मी तुमचे झी मराठी या वाहिनीचे आणि त्याच्या सर्व सदस्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीचे मी आम्हा कलाकारांच्या वतीने आभार मानतो की या अशा मंचावर खरं तर हा आपला सन्मान आहे की रिंगण नाट्याबद्दल आपण सर्व दूरपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं हा आपला सन्मान आहे, हा आपलं कार्य आहे. नरेंद्र दाभोळकर ही व्यक्ती नसून हा विचार होता. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा जीव घेतलास, तुम्ही जर त्याचा खून केलात, तर मला वाटतं की आणखी माणसं त्या विचाराने प्रेरित होऊन तो विचारच पुढे नेणार आहे. केला पोत जरी बळेची खाले, ज्वाळा तरीही वरती उफाळे. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो अंगार आहे, तो पेटून ती धग वर आल्याशिवाय राहणार नाही. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.